हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर प्रीतीच्या लाईफमध्ये तुम्ही एंटर झालेला आहे. तर इथं दाखवत आहे मी माझं रात्रीचं रुटीन. तर इथं माझं रात्रीचं रुटीन असतं, मी पहिल्यांदा जेवण वगैरे केलं, थोडंसं हे करते, आराम करते. आराम म्हणजे नाही का, भांडे वगैरे असतात ते घासते आणि नंतर मग मी माझे दात घासून घेते. कारण की दात ह्याच्यासाठी घासते कारण की आपण जे खाल्लेलं असतं ते सगळं दातामध्ये गुंततं आणि ते बॅक्टेरिया तशाच राहतात. म्हणून दात वगैरे घासल्यानंतर फ्रेश पण वाटतं आणि मग आपल्याला छान पण वाटतं. म्हणून मग मी दात वगैरे घासते आणि मग पुढचं जे माझं रुटीन आहे ते मी चालू करत असते. तर प्रत्येकाने दात हे घासलेच पाहिजे, रात्रीचे 2 टाईम दात घासलेच पाहिजे. आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि जे बॅक्टेरिया आहेत त्या पण राहत नाही. तर अशा प्रकारे मी माझे दात क्लीन करून घेत आहे आणि त्याच्यानंतर माझं चाललेलं असतं दुसरं रुटीन. तर माझं दुसरं म्हणजे मी ज्या माझ्या विशेष आहेत त्या लिहून ठेवत असते. माझ्या ज्या सगळ्या विष आहेत त्या मी सगळ्या लिहून ठेवते. कारण की नंतर पण ते वाचलं तरी पण आपल्याला लक्षात येतं की बाबा आपल्याला ह्या गोष्टी करायच्या ते. म्हणून मग मी सगळे माझे जे छोटे छोटे पॉईंट असतात ते सगळे लिहून घेत असते. आणि अजून थोडंसं काय माझ्या जे मनामध्ये आहे किंवा काय मला सुचतं मी ते सगळं लिहित असते. आणि मी माझा जास्त टाईम ह्याच्यातच छान वाटतं मला लिहिण्यासाठी आणि म्हणून मग माझं मन पण फ्रेश होतं आणि झोप पण एकदम शांत लागते. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की मी माझ्या स्वार्थासाठी मला काहीच करायचं नाही, माझ्या स्वार्थासाठी मला कुणालाच त्रास द्यायचा नाही आहे. म्हणून मी ते पक्षी आणले, लव्ह बर्ड्स आणले. पण मला असं वाटतं की मी नाही का, मी माझ्या स्वार्थासाठी आणले, मला एकटं वाटत होतं म्हणून मी त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करेन, पण नको आहे मला ते. कारण की मी माझ्या स्वार्थासाठी कोणालाच त्रास द्यायचा नाही आहे मला. म्हणून मग मी ते आता सोडून आलेले आहे, लव्ह बर्ड सोडून आलेले आहे. तर दोघांना पण सोडलं कारण की नको आहे काहीच, म्हणजे नाही का, आपल्यामुळं कशाला नाही एखाद्याला त्रास द्यायचा नाही. तुम्ही पण बऱ्याच जणांनी सांगितलं तर थँक्यू सो मच. कारण की तुम्ही मला सांगितलं, नाही तर मी नाही का माझ्या ह्याच्यात मी होते ना. कारण की मला असं वाटत होतं की बाबा मला पण कोणतरी सोबती होईल, मला पण कोणतरी होईल. म्हणून मग मी त्यांना घेऊन आले होते. पण बरं झालं मला सांगितलं, तर मी दोघांनाही सोडून आलेले आहे कालच. तर अशा प्रकारे नाही का, आपल्यामुळं कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे हे फक्त लक्षात ठेवणार आणि पुढं चालायचं आहे मला. की का आपल्यामुळं त्रास होत असेल एखाद्याला तर खरंच नको येते. कारण का त्यात आपल्याला खरंच कधीच आनंद भेटणार नाही आहे. तर आता इथं मी माझं असे विशेष लिहून ठेवत असते किंवा माझं रोजचं, माझं नेक्स्ट डेचं माझं काय आहे वर्क, मला काय करायचं आहे, मी ते पण प्लॅनिंग सगळे शेड्यूल माझं असतं ते मी रोज डेली लिहून ठेवत असते. किंवा माझं रोजचं काय खर्च झाला आहे, किती खर्च झाला आहे, मी बाहेर गेल्यावर किती खर्च केला वगैरे सगळं मी एक लिस्टच तयार करत असते आणि रोज लिहून ठेवत असते. म्हणजे आपल्याला पण समजतं की आपण ह्या मंथमध्ये किंवा ह्या वीकमध्ये किती खर्च केला आहे, काय झालेलं आहे, कुठं खर्च झाला, किती झाला, हे सर्व गोष्टी आपण लिहून ठेवलं ना तर एक आपल्याला पण अंदाज लागतो. मग आता फोनपे वगैरे आपल्याला सगळी हिस्ट्री लागते, पण लिहून ठेवण्यात हे वेगळंच आनंद असतो. आणि म्हणून मग मी त्या गोष्टी काय लिहित असते. तर रात्रीचं पण मला लिहिताना खूप 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 मन प्रसन्न होतं आणि लिहायला लागलं ना एक 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 गोष्टी आठवतात आणि मग त्या असं उतरवायला पण छान वाटतात आणि झोप पण छान लागते. जर आपल्याला बोलायला कोणी नसेल तर आपण जे मनामध्ये आहे ना गोष्टी त्या लिहिल्या ना तर पूर्ण आपलं मन मोकळं होऊन जातं. असं वाटतं की आपण कोणाबरोबर तरी बोलतोयच आहे, असं एकदम छान वाटतं. तर म्हणून मग मी लिहिते आणि मग छान मला झोप लागते. तशा प्रकारे मी नंतर मॉइश्चरायझर वगैरे लावते चेहऱ्याला आणि मग नंतर झोपत असते. कारण काय मॉइश्चरायझर वगैरे लावलं, मॉइश्चरायझर वगैरे लावलं तर छान झोप येते, छान म्हणजे छान, आणि स्किन पण आपली एकदम छान मस्त होऊन जाते. तशा प्रकारे आता मी माझं रुटीन ठेवत असते आणि मी माझं सगळं माझ्या ज्या मला गोष्टी लागतात ते मी माझ्या पशीच ठेवत असते. तर आता मी चाललेली आहे झोपायला. तर आता झोपून मी आता परत सकाळच्या पारी उठलेली आहे आणि सकाळी उठल्यावर पण फ्रेश होते. पहिल्यांदा वॉशरूमला वगैरे जाऊन येते आणि वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यावर नंतर मग मी थोडंसं परत माझं जे वर्क आहे, मी रात्री काय लिहून ठेवलेलं आहे ते वाचते एकदा. कारण काय मला अंदाज लागतो की मला कोणत्या टायमाला कोणतं हे करायचं. मी एक माझं शेड्यूल तयार केलेलं, एक टाईम टेबल तयार केलेलं आहे आणि त्या टाईम टेबलनुसारच मी माझ्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असते. तर मी परत सकाळच्या पारी ते वाचते आणि सकाळच्या पारी परत थोडेसे पॉझिटिव्ह थिंकिंग लिहून ठेवत असते, थोडेसे पॉझिटिव्ह विचार माझे लिहून ठेवत असते आणि तेच मी घेऊन पुढं चालत असते आणि म्हणजे चालते. कारण की एक छान वाटतं की नाही का बाबा आपण पण काहीतरी लिहितोय पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह लिहिलं आपल्यात अजून पॉझिटिव्ह एनर्जी येते, कुठून पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणून फक्त आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, निगेटिव्ह नकोच आहे, काहीच नको आहे निगेटिव्ह. म्हणून मग मी सकाळच्या पारी पण उठून थोडंसं लिहिते, थोडंसं लिहिण्यातच टाईम घालवते आणि नंतर मग मी
हे करत असते, वर्कआउट करायचं. वर्कआउट केलं थोडंसं हे होतं, म्हणजे माइंड पण फ्रेश होतं आणि तुमची बॉडी पण एकदम जे आहे फ्लेक्झिबल ती फ्लेक्झिबल राहते आणि छान वाटतं वर्कआउट केल्यावर. म्हणून मग मी वर्कआउट करते आणि वर्कआउट झाल्यावर जे माझं पुढचं रुटीन आहे ते मी करत असते. तर तुम्ही म्हणता लिहून तुला काय भेटतं, तर खरंच तुम्ही एकदा लिहून बघा. आणि ज्यांना ही सवय आहे त्यांना नक्कीच माहिती असेल की लिहून काय भेटतं ते. एकदम खूप छान आहे खरंच. मी एकदम हरवून जाते त्याच्यामध्ये. खूप म्हणजे खूप भारी आहे. तर अशा प्रकारेच तर बरं झालं तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या आणि खरंच मी जिथं चुकत असेल ना तिथं नक्की मला सांगा. मी नक्की तिथं नवीन चेंज करण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न म्हणजे मला सुधारायचंच आहे, कारण की मला जेवढ्या नवीन गोष्टी शिकायला भेटतील तेवढं मला शिकायचंच आहे. जेवढ्या नवीन गोष्टी शिकायला भेटतील तेवढं मला शिकायचं ते. असं कोणतीच नाही पाहिजे की बाबा मला ही गोष्ट येत नाही आणि मी ही गोष्ट शिकलेली नाही आहे. म्हणून तुम्हाला पण पुढं वेगळे दिसते नाहीच व्हिडिओ. तुम्ही म्हणता तू प्रत्येक वेळेस हेच बोलती, तर हो मी प्रत्येक वेळेस तेच बोलते, कारण काय मला नवीनच तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवायचं आहे. आणि नक्कीच तुम्ही प्रीतीचे व्हिडिओ पाहून इन्स्पायरेशन होणार आहेत. आणि अशाच प्रकारे म्हणतात ना, एक म्हण आहे, एक नारी सप्पर भारी, आणि ती खरंच आहे, एक नारी सप्पर भारी. तर एक मुलगी काही करू शकते, तिने ठरवलं ना की ती कोणतीही जिद्द पूर्ण करू शकते. आता सध्या सगळ्या टॉप जे पण काय असतील तिथे सर्व महिलाच आहेत. तर एका महिलेला कधीच तुम्ही कमजोर समजू नका. तिची ताकद तिने लावायला सुरुवात केली, जोपर्यंत ती शांत आहे तोपर्यंत ती शांत आहे. ती एकदा तिच्या हक्कासाठी लढायला सुरुवात केलं की तिला कोणीही अडवू शकत नाही, कोणीही म्हणजे कोणीही. जर आपण स्वतःसाठी लढत असो ना तर आपल्याला कोणीच अडवायची ताकद कोणामध्येच नाही आहे. तुम्ही स्वतः तुमचे विचार चांगले ठेवा, विचार पॉझिटिव्ह ठेवा. तुम्ही नक्कीच तुमचं जे सक्सेस आहे ते तुम्ही तुमचं गाठणार आहे. आणि तसंच मी सुद्धा करते. माझं जे सक्सेस आहे ते मला लवकरच भेटो हे मी हे करते. आणि तुमचा एवढा सपोर्ट आहे म्हणल्यावर मग तर नक्कीच माझ्या ज्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील. आणि तर अशा प्रकारे मी माझ्या सर्व गोष्टी लिहित असते आणि मला एक छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग येते, एकदम म्हणजे एकदम भारी वाटतं. तर अशा प्रकारेच मला आज बाहेर पडायचं आहे. तर कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच समजणार आहे. एक मुलगी बाहेर पडू शकत नव्हती, तिला जग म्हणजे काय माहीत नव्हतं आणि आता ती सगळ्या जगामध्ये किंवा समाजामध्ये एकटी फिरते, एकटी वावरते. खूप छान अनुभव येते ते. आणि अशा नवीन अनुभवामधूनच नवीन काय गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात आहे. जर आपण बाहेर पडलो, चार भिंतीच्या बाहेर पडलो, तरच आपल्याला समाजात काय चाललं आहे काय नाही ह्या गोष्टी सर्व समजतात. नाहीतर काय म्हणजे काहीच समजत नाही. जसं मला आता सर्व गोष्टी चांगलं वाईट कोणत्या गोष्टी आहेत त्या सर्व समजतात. तर मी लिहून झाल्यावर माझा थोडासा वर्कआउट केला आणि वर्कआउट केलं मी पहिल्यांदा पाणी पिते. आमुषापोटी पाणी पिलेलं खूप म्हणजे खूप चांगलं असतं. ते आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे, खूप म्हणजे खूप हेल्दी आहे. तुम्ही जेवढं पाणी पिता तेवढं कमीच आहे. आणि मी हे करत नव्हते आणि आता मी तुम्हाला ते सांगते. म्हणून ज्या मी चुका केलेल्या आहेत त्या मला असं वाटतं कुणी करावं नाहीत. हे एकदम म्हणजे छान आहे पाणी पिणं. आणि म्हणजे काहींना पाणी आवडतं पण जात नाही, म्हणून थोडासा आपल्या शरीरावर वाईट इफेक्ट पडतो, बॅड इफेक्ट पडतो. म्हणून बॅड इफेक्ट न पडण्यासाठी आपण काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.